मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. बीड हत्या प्रकरणावर काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा मोठा दावा. अजितदादांचं मौन पाहता धनंजय मुंडेंची विकेट काढली जाऊ शकते. भुजबळांचा टीममध्ये समावेश केला जाईल का हे पाहावं लागेल. वडेट्टीवारांचं आणखी एक वक्तव्य. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय. हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा. दादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक. तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसह बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणावर बैठकीत चर्चा. मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री धनंजय मुंडेंची हजेरी. तर बीड हत्या प्रकरणावरून काही नेत्यांकडून वारंवार मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेची उंची कायम ठेवून स्वतः राजीनामा दिला पाहिजे. बीड प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. वाल्मिक कराड अटक, मात्र हा खटला बीडमध्ये चालवला जाऊ नये राऊतांची मागणी. तर हत्या प्रकरणात न्याय मिळेल का अशी लोकांना शंका. बीड हत्या प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया. अनेक जणांनी बीड परभणीमध्ये राजकीय यात्रा केल्या. तर दोन्ही प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळाल्यानंतर आम्ही सांत्वनासाठी जाऊ. बीड परभणी या घटनेनंतर राऊतांची प्रतिक्रिया. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी. तर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना उद्या 35 ते 40 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार. आमदार प्रकाश सोळंकेंची माहिती. खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याकडून आता परभणीमध्ये सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. तर न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशीचा झाला होता मृत्यू. महायुतीमध्ये वाद नको म्हणून छगन भुजबळांना तुर्तास भाजपमध्ये प्रवेश नाही. महायुतीमध्ये भुजबळांचा सन्मान राखला जावा. भाजपच्या बड्या नेत्याचं मत. सूत्रांची माहिती. परदेशवारीनंतर माजी मंत्री छगन भुजबळ आज नाशिकच्या दौऱ्यावर. तर मंत्रीपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज होते. भुजबळ आज काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष. छगन भुजबळांना योग्य ते स्थान मिळेल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भुजबळांचा नक्कीच विचार करतील. पदभार स्वीकारल्यानंतर अतुल सावेंची यावर प्रतिक्रिया. मी बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक आहे. पक्ष सोडणार असल्याच्या सर्व अफवा आहेत. भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राजन साळवींकडून स्पष्टीकरण. राजन साळवी हे कडवट शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे राजन साळवींसोबत चर्चा करतायत. राजन साळवींच्या नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. मुंबई पुण्यातही ठाकरे गटाला धक्का. तर पुण्यातील 5 माजी नगरसेवक भाजपात जाण्याची शक्यता. फडणवीसांची भेट घेतली. तर विलेपार्लेतील उपविभाग प्रमुख सुद्धा पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी. राजगुरुनगर अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी. तर आरोपीची पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी. आरोपीनं खावच्या आमिषानं 2 चिमुकल्यांवर अत्याचार करून केली होती हत्या. राडा प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींना ताब्यात घेतलं. तर संध्याकाळपर्यंत संचारबंदी उठवली जाईल. पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. जळगावच्या पाळधी गावामध्ये 2 गटातील वादाचं प्रकरण. तर संचारबंदीचा आज दुसरा दिवस. आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू राहणार. जळगावच्या पाळधी गावामध्ये महसूल विभागाकडून नुकसानीची पाहणी. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे अहवाल पाठवला जाणार. पाळधी गावात 2 गटातील वादानंतर जाळपोळीची ही घटना. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार. खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा करताना मंत्री गडकरींचं वक्तव्य. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी पदभार स्वीकारला. तर याआधी सुद्धा या खात्यामध्ये काम केल्यानं खात्यासंदर्भात माहिती आहे. पदभार स्वीकारल्यानंतर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. मंत्री अतुल सावेंनी पदभार स्वीकारला. अतुल सावे यांच्याकडे दुग्धविकास मंत्रिपदाची जबाबदारी. तर ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून विकासासाठी प्रयत्न करणार. मंत्री सावेंची प्रतिक्रिया. उजनी धरणातनं सोलापूर जिल्ह्यातील शेतीला पाणी सोडण्याचा निर्णय रखडला. पालकमंत्री निवड न झाल्यामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक सुद्धा रखडली. पालकमंत्री या आठवड्यामध्ये घोषित होतील. अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंची माहिती. तर सरकार स्थापनेला विलंब झाल्याची सुद्धा तटकरेंची कबुली. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक. तर दुर्गम आणि माओवादीग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची मी प्रशंसा करतो. पंतप्रधानांचं ट्विट.
कल्याण कोर्टाबाहेर आरोपी विशाल गवळीच्या निषेधार्थ आंदोलन, तर आंदोलनकर्त्यांकडून जज साहेब इंसाफ करो, बेटियों के हत्यारों को फांसी दो अशा आशयाचे बॅनर्स. महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर, तर कल्याण परिमंडळ 3 मधील 8 पोलीस ठाण्यामध्ये विशेष कक्ष सुरू करणार. केंद्र सरकारकडून माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकाची प्रक्रिया सुरू. स्मारकासाठी राजघाट, राष्ट्रीय स्मृतीस्थळ किंवा किसान घाटाजवळ जागा दिली जाणार, सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या दिल्ली विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या कॉलेजचं भूमिपूजन होणार, तर नव्या कॉलेजला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं नाव देण्यात येणार. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान सहकुटुंब साईदरबारी चौहान यांची दुपारच्या आरतीला उपस्थिती. भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादवनं नववर्षानिमित्त साईबाबांचे घेतलं दर्शन, तर चित्रपटगृहांच्या निर्मितीसाठी बिहार सरकारनं सहकार्य करत पुढाकार घ्यावा, खेसारी लाल यादव यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या दादर इथल्या शिवाजी पार्कमधील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाला तडे, तर पालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्याचा यामुळे आरोप. अमरावती जिल्ह्यातील 669 गावांमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 4,996 कामं सुरू. 84,000 मजुरांच्या हाताला काम मिळाल्यामुळे मेळघाटात आता दिलासा, तर 129.52% कामं झाल्यामुळे अमरावतीचा राज्यात 3रा क्रमांक. गोदावरी नदीत प्रदूषण मुक्तीसाठी नाशिक पालिकेचा मास्टर प्लॅन, तर प्रदूषण मुक्तीसाठी आता 1,800 कोटी रुपये खर्च करून नव्यानं 9 STP प्लांट तयार करणार. नदीमध्ये मल जय या ठिकाणी जल मिसळू नये यासाठी पालिकेचा प्रयत्न असणार. कोल्हापुरातील विशाळगडावरील संचारबंदी उठवण्याची मागणी. संचारबंदीमुळे आता पर्यटकांना सुद्धा विशाळगडावर जाण्यास मनाई. अमरावती शहरामध्ये आजपासून 16 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू. शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू. अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर या ग्रामपंचायतीमध्ये 3 दिवस आता बंद पाळण्यात येणार, तर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याच्या निषेधार्थ बंदचा निर्णय. नाशिकच्या येवल्यामध्ये ग्रामीण भाजप सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं हे अभियान. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ माझे अंगण अभियान 1 ते 20 जानेवारी दरम्यान राबवलं जाणार. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून अभियानात सहभागी होण्याचं आवाहन. कोल्हापुरातील म्हाळसेवाडीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील जमिनीवर वृक्षांची बेकायदेशीर कत्तल. सागवानसह इतर औषधी वनस्पती असलेल्या झाडांची सुद्धा कत्तल झाल्याची माहिती. चाळीसगावातील कन्नड घाटातील बोगद्यासह आता 5व्यांदा DPR तयार, तर गेल्या अनेक वर्षांपासून कन्नड घाटामध्ये वाहतुकीची समस्या. पुण्याच्या इंदापूरमध्ये वाळू तस्करांवर मोठी कारवाई. ड्रोनच्या माध्यमातून वाळू उपसा करणाऱ्या बोटींचा शोध. 2 बोटींसह 20 लाखांचा मुद्देमाल नष्ट.